पेटीभर गप्पांनंतर आता स्वयंपाकाची वेळ आलेली आहे. आता स्वयंपाक करायचा. कोण तुमच्या तिघांमध्ये उत्तम स्वयंपाक करू शकतं? आमच्या दोघांमध्ये जास्ती चांगला स्वयंपाक संदेश करतो खरं तर. पण कादंबरी उत्तम स्वयंपाक करते आणि मीही चांगलाच करते ना संदेश. अप्रतिम स्वयंपाक करते, आउटस्टँडिंग स्वयंपाक. पण संघर्ष मी स्वयंपाक केला की संदेश 2 घास जास्ती जेवतो, याच्यावरनं काहीतरी ठरव. मला दहशत असं म्हणतो. नाही तर आज कोण करणार पहिला पदार्थ आणि कुठला करणार? अमृता करणारच. आज मी माझ्या सासूबाईंनी म्हणजे संदेशच्या आईने मला शिकवलेला पदार्थ करणार आहे, ज्याचं नाव आहे बिशी बेळी अन्ना. अप्रतिम. हा, बिशी म्हणजे गरम, बेळी म्हणजे डाळ आणि अन्ना म्हणजे भात. आणि ह्याला पूर्णान्न असं समजलं जातं कारण माझ्या त्यात भाज्या आहेत, हो डाळ आहे, हो. तांदूळ आहे, त्याच्यामुळे ते पूर्णान्न आहे. बरोबर. आणि माझ्या सासूबाई कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरवर त्यांचं माहेर तिकडे आहे, त्यामुळे आज म्हणलं तिकडचा एक पदार्थ तुम्हाला छानपैकी करून दाखवणार आहे. अप्रतिम. तर जरा एक कर्नाटकी टच असलेला पदार्थ बघूया. साहित्य काय ते पटकन घेऊन या प्लीज. तर हा. मला साहित्य सांगा. 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी तुरीची डाळ. त्याच्यानंतर प्रत्येक घरी वेगवेगळ्या आवडत्या फळभाज्या असतात. हा. आमच्या घरातलं मी सांगणार आहे वांग, टोमॅटो, गाजर आणि तोंडली. कमाल. या सगळ्या फळभाज्या मिळून साधारण 2 वाट्या होती. बर. हा, कोथिंबीर आहे, चिंचेचा कोळ आहे, टोमॅटो त्याने इथे ठेवलेला आहे, मोहरी आहे, गूळ आहे, ओलं खोबरं हवंय, दृश्य काहीतरी आहे. सदृश आहे. दाणे ऍक्च्युली घालत नाहीत पण आज इथे मला सुचवले गेल्याने मी ते ऍड करणार आहे दाणे. ठीक. कढीपत्ता, हिंग, तिखट, जिरे, मीठ, हळद. हा गोडा मसाला आहे पण ऍक्च्युली काळा मसालाही घालतात त्याला, मिरची, कोथिंबीर आणि असं हे साहित्य आहे. बर. आणि ही मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची. त्यामुळे आता आपण याच्या कृतीकडे वळूया. पहिल्यांदा काय करायचं? आता मी पदर खोचते, पहिली कृती ही करते. क्या बात आहे. पदर खोचून आता मी कामाला लागते. डायरेक्ट कुकरमध्ये आपल्याला फोडणी करायची. किती छान. चला. सो आता पहिलं आपण तेल घेऊयात. तेल आपण अरे वा. त्यातनंच घेऊयात. हो, हे बघा थोडस किती लागणार आहे मला सांगा. बस. ओके. आता आपण तेल तापण्याची थोडी वाट बघूयात. बर. बरं, आपण यातलं पाणी काढून ठेवूयात कारण ते आता आपल्याला फोडणीत घालायचं, तर दोन्हीतलं पाणी काढूयात. मी हे काम करून देतो तुम्हाला. हा चालेल. चल आता मी फोडणी करणार आहे. हो. ठीक आहे. आपण आता फोडणीमध्ये मोहरी जिरे टाकले, जिरं मोहरी घातलं. टाकली, हम्म. कढीपत्ता. हळद घालूयात, हिंग घालूयात. हिंग, फिरवायचं ते काय असतं कधी बघा. हा किती जणांचा स्वयंपाक होतोय? हा 4. ज्या प्रमाणात नाही, हे कढीपत्ता, मोठं लागेल. हळद. हा जरा जास्ती लागेल ना ते. हा, मला असं वाटलं कढीपत्ताचे 2च पानं 4 जणांना पुरतील. घालूया. हळद पण अजून लागेल ना. नाही ठीक. त्याला अंदाज बरं का, संकर्षणला अंदाज आहे गोष्टींचा. हा करेक्ट. आता थोडी मिरची तू अख्खी आता- अख्खी घालणार आहेस का? नाही, मिरची आपण नंतर घालायच्या. तर डायरेक्ट भाज्या ज्या आहेत ना त्या ह्याच्यावरच परतायच्या, या फोडणीवरच. झालं. वा. गुड झालं. मस्त आला वास. काय काय केलंयस तू. सॉलिड. अप्रतिम, खरंच. नाईस. आणि नंतर आपण ते जे डाळ आणि भात, तो तांदूळ जो एकत्र आपण ठेवलेला आहे ना, हो. धुवून त्यातलं पाणी काढून तो पण डायरेक्ट ह्याच्यावरच परतायचा आपल्याला. थोड्या वेळ हे परतून छान. झालं. याच्यामध्ये बटाट्याचे काप तुम्ही नाही वापरले? नाही, बटाटा नाही. तुझ्या घरी बटाटा असते एवढा तुम्ही घालू शकता. टोमॅटो जरा नंतर घालते. ओके. म्हणजे कारण हे जरा बाकीच्या भाज्या. आणि हे मसाले वगैरे कधी घालायचे? गोडा मसाला? हे आपण तांदूळ आणि डाळ टाकल्यानंतर थोडं परतल्यानंतर ह्याच्यात आपण 3 वाट्या पाणी टाकायचे, 3.5 वाट्या. आणि मग ते पाणी थोडं गरम झालं की मग त्याच्यात चिंचेचा कोळ, मसाला, गूळ असं सगळं नंतर टाकायचं. आणि खोबरं वगैरे नंतर तेव्हाच मिरची टाकायची. आणि खोबरं कॅडी आपण जेव्हा आपण सर्व करू ना तेव्हा द्यायचं. सुगंध तर फार छान येतोय. येतोय ना. हो. वा. कर्नाटकातल्या पदार्थांमध्ये उडदाची डाळ खूप वापरतात. हो. आपण जी बऱ्याच ठिकाणी मुगाची डाळ वापरतो ना, साल काढलेली, त्यांच्याकडे जसं उपम्यामध्ये, पोह्यामध्ये सुद्धा उडदाची डाळ, याच्यातही उडदाची डाळ काही ठिकाणी घालतात. या हो. पदार्थात. हा. आता ती जर मापाची वाटी असेल ना त्यातली 3 वाट्या मला लागणार आहेत. पाणी काय? पाणी? पाणी. पाणी. हो. बर. टाकू त्याच्यात? 1. जनरली लेखकांना ऍक्टर लोकांनी फार पाणी घातलेलं आवडत नाही. आणि ते संदेश सरांकडे पर्याय नाही. होय. त्याच्यामुळे तुमच्या समोर आम्ही पाणी घालतोय. संहिता माझी नसेल तर मला काही प्रॉब्लेम नसतो. निर्मातीची संहिता आहे आज. 3. सो या 3 वाट्या पाणी. संकर्षण पाण्याचं जे प्रमाण आहे ते दुप्पट असायला पाहिजे. 1 वाटी आपण तांदूळ घेतला होता, करेक्ट. अर्धी वाटी आपण डाळ घेतली होती, म्हणून आपण 3 वाट्या पाणी घातलं. आणि आता भाज्यांसाठी म्हणून अर्धी वाटी अजून पाणी घालूया, कारण भाज्यांना पण थोडंसं शिजायला पाणी लागेल. सो आपण त्यामुळे 3.5 वाट्या पाणी टाकलं. आणि हा भात ना थोडासा असा मऊसरच चांगला लागतो बरं का, म्हणजे असा
फडफडीत नाही, थोडासा मऊ छान वाटतो. तर इथे उकळी आली आहे ना, हा. त्याच्यानंतर काही गोष्टी आपल्याला आता घालायच्यात. चिंचेचा कोळ. बर, परफेक्ट. करेक्ट. मला असं चिंचेचा कोळ घातला आपण. त्याच्यानंतर गोडा मसाला. मसाला घातला थोडा. गुळ पण मला असं वाटतं आमच्याकडे तो गोड आणि हे असलेले लिंबा एवढा म्हणजे एवढा टाकते मी. हा भात जरा गोड आहे की काय असं वाटतानाच तो गोड नसतो लागत, असं आहे. करेक्ट. आणि चवीनुसार मीठ घातलं आपण. हे तुमच्या अंदाजाने घाला. हो. त्याच्यानंतर अगदी कमी तिखट, कारण आमच्या घरी तिखट खात नाहीत. हे मोक्याच्या क्षणी संदेश सर हा, करतात करतोय ना. हा. ते मला ऐकलं ना तू पण, मग तो मला काही अजून टाक थोडंसं. कळत नाहीये मी. ठीक आहे. तिखट झालं आणि इथे आता हिरवी मिरची टाकायची आत्ता. बर. शिका ती सुरी अर्ध तुला हे करायचं आहे करायचं. का? हा, मग त्याचं देठ फक्त काढणं. संदेश सर, हो, सर. याच्या वाफेमध्ये जरा एक चिंच गुळाच्या कोळाचा आणि गुळाचा एक गोडवा आहे, तुम्ही बघा, अशी तुम्हाला जाणवेल. हा, 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 हा. हा, क्या काय बात आहे. सुंदर दिसतंय. क्या बात आहे. आणि मला दुसरं आता काय वाटतं माहितीये संकर्षण, हम्म. माझी आई जेव्हा स्वयंपाक करायची, आई भाकऱ्या सॉलिड रे, माझ्या आईच्या भाकऱ्या हातच्या म्हणजे कमाल कमाल. हम्म. तर आई ना नेहमी गाणं म्हणायची स्वयंपाक करता करता. हम्म. तर एक जाता जाता एक कानडी गाणं, हम्म. जो जो मल गैया मालिंग देवाई ಹಾಯಿ ಬಾಳಿಯ ವನದಲ್ಲಿ ಬಾಲೆರು ತೊಟ್ಟಿಲ ಕಟ್ಟಿ ಕಂದ ಗೋಪಾಲ ಮಲಗಯ್ಯ ಇವಾಗ ಮಲಗಯ್ಯ ಮಾಲಿಂಗ ದೇವಾಯಿ ಹಾಯಿ ಮಾಲಿಂಗ ದೇವಾಯಿ. वा 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 वा. आता मला असं वाटतं की आपण याचं झाकण लावायला हरकत नाही. शेंगदाणे टाकायचे तुला. आता आपण हे थोडीशी वाफ यायला लागली ना की आता आपण कुकरचं झाकण लावून लावायचं. आली वाफ टाक. आलीच की. हो. हा. आणि मग आपण 2 शिट्ट्या काढूया. 2 शिट्ट्या झाल्या की भिशीबिडी हा आपला कर्नाटकी टच असलेला भाताचा पदार्थ तयार होईल. हे एक पूर्णान्न आहे. डाळ Yes. आहे, भाज्या आहे, तांदूळ आहे, गोडवा आहे, आंबट गोडपणा आहे. मंडळी, भिशीबिडी हा पदार्थ कर्नाटकातला आहे, पण भात वरण खायला आपल्याला प्रत्येकाला आवडतं. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला सगळ्यांना कुटुंबाला एकत्र बसून खाता येईल. सोबतीला असा छान भाजलेला पापड जर असेल, वा वा वा. अप्रतिम. मंडळी, आपल्या स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळे पाहुणे येत असतात, पण काही खास पाहुणे सुद्धा आलेले आहेत आणि ते म्हणजे नीलम स्टेनलेस स्टीलचे हे भांडे. स्वयंपाकघरात भांड्यांचा वापर रोजचा, पण भांडी अशी असावी जी वर्षानुवर्ष साथ देतील. गेली 50 वर्षांपेक्षा अधिक वर्षे दर्जा, विश्वास आणि खात्रीशीर सेवेसाठी ओळखला जाणारा ब्रँड म्हणजेच नीलम स्टेनलेस स्टील. नीलमची भांडी बनलेली असतात जाड स्टील पासून, स्वच्छ करायला सोपी, गंज न लागणारी आणि रोजच्या वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित व टिकाऊ. आणि म्हणूनच आज आमच्या पाहुण्यांना नीलम स्टेनलेस स्टील कडून मिळतंय एक छानसं गिफ्ट हॅम्पर. प्लीज घेऊन या. जोडीले पदार्थ बनवत राहू, आठवणी नात्यांना जगण्या रंगत देऊ. आता एकदा जरा बघूया. झालंय हे. बघा, मी तुम्हाला काय पहिला म्हणलं खरंच रे, दिसतो तरी छान आहे. हे बघ, सर, हे अतिशय सुंदर झालंय. अमृताजी, तुमच्या हाताने खोबरं आणि कोथिंबीरचं उद्घाटन करा. अगदी अगदी. मी तुम्हाला म्हणलं होतं ना छान झालाय म्हणून. हो. त्यांनी नाही. तिघांनी मिळून जो आज एक घाट घातला भिशीबिळीचा, वाह. त्याला काय रंग आलाय आणि रूप तर अफलातून आलेलं आहे. आपण या 3 मित्रांना घेऊन हा पदार्थ खाऊया, पण त्याआधी पटकन लिहून घ्या आधी साहित्य आणि कृती. बिसीबेले भात. साहित्य: भिजवलेला तांदूळ, भिजवलेली तूर डाळ, वांगी, गाजर, तोंडली, टोमॅटो, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, चिंचेचा कोळ, गुळ पावडर, मीठ, गोडा मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची. कृती: कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. त्यानंतर त्यात चिरलेली वांगी, गाजर, तोंडली आणि टोमॅटो घालून 2-3 मिनिटे परतवून घ्या. आता त्यात भिजवलेला तांदूळ आणि तुरडाळ घालून सर्व भाज्यांसोबत व्यवस्थित एकत्र करून घ्या. मिश्रणात पाणी घालून मोठ्या आचेवर उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर त्यात चिंचेचा कोळ, गोडा मसाला, गुळ पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि चिरलेली हिरवी मिरची घालून नीट ढवळून घ्या. कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर 2 शिट्या करून घ्या. बिसीबेले भात तयार.
पितांबरी रुचियांना महत्वाची टीप, बिशीबेळी अन्न करताना भाज्या थेट उकडू नका, थोड्या तेलात परतून घ्या, मग शिजवा. त्यामुळे भाज्यांना थोडासा रोस्टेड आणि स्मोकी फ्लेवर येतो.